नाला सोपारा पूर्वेकडील संतोष भुवन नाका येथे आज भर गर्दीच्या परिसरात बिथरलेल्या रेड्याने हौदोस घातला। बिथरलेल्या रेड्याने रस्त्याने जात असलेल्या एका दुचाकीस्वारावर हल्ला केला। रेड्याने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला। त्याची धडक एवढी जबरदस्त होती की आपण बघू शकताय, गाडी अक्षरशः चकनाचूर झाली आणि तो माणूसही खाली पडलेला आहे। गाडीचेही नुकसान झाले, रेडा बिथरला हे लक्षात आल्यानंतर लोकांचीही एकच धावपळ उडाली। रेड्याने अचानक वार केल्यामुळे सर्व लोक सैरावैरा पळू लागले। त्या रेड्याला कुणीही नियंत्रणात करत नव्हते, सर्वजण त्याला घाबरत होते। दिसेल तिथे रेडा पळत होता। त्याने आधी दुचाकीला धडक दिली, त्यानंतर फुटपाथवर विक्रीत असलेल्या ल्यांकडे मोर्चा वळवला। तिथूनही काही लोकांनी पळ काढला। ज्या ठिकाणी सर्व गळत होतं तिथे रहदारी असते, मार्केट एरिया असल्याने ही दुकान भरपूर आहेत। रेडा पिसाळलेला आहे, यामुळे रस्त्यावरचे लोक भयभीत झाले होते। त्यांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली। काही जण प्लॅस्टिकच्या वस्तूच्या दुकानात शिरले, त्यात काही महिला आणि लहान मुलीचा समावेश होता। त्या पळत पळत दुकानात घुसल्या। त्यांच्या मागे काही लोकही आले, त्यांच्या मागेच तो रेडा धावू लागला। पाहता पाहता तो दुकानात घुसणार हे त्याच्या लक्षात आले, त्यामुळे त्यातील काही महिलांनी चालाकी दाखवली। त्यांनी दुकानाच्या मागच्या बाजूला जाण्याचे ठरवले। त्यांचा तो निर्णय जीव वाचवणारा ठरला। त्या महिलेच्या मागे इतर मुलीही गेल्या। ज्या ज्या ठिकाणी उभ्या होत्या त्याच ठिकाणी रेड्याने जोरदार धडक दिली आणि त्या महिलांचा जीव वाचला। ही धडक इतकी जवळ होती की संपूर्ण दुकान हादरलं। त्या महिला आणि मुली तिथेच उभ्या राहिल्या असत्या तर कदाचित त्यांच्या जीवावर बेतली असते। ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्यावेळचा थरार आणि दहशत या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसत आहे। ज्या दुकानात रेडा घुसला त्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बाजारात एकच गोंधळ उडाला होता। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही आता समोर यायला लागले आहेत आणि सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल जात आहे। रेडा बाजारात धावताना आणि दुकानात घुसतानाचे भीतीदायक दृश्य स्पष्ट दिसत आहे। सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली असली तरी भर गर्दीच्या बाजारात अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिक